वळूया पुढील बातमीकडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गुढी उभारण्यात आली आहे। दुसरीकडे आज राज ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार असल्यानं आतापासूनच शिवाजी पार्कवर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। शिवतीर्थाबाहेरची कार्यकर्ते मोठ्या संख्येने पाहायला मिळतात। आज गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती मोठा भव्य मेळावा होणार आहे। आज संध्याकाळी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभा ऐकण्यासाठी आणि राजसाहेबांचा आदेश ऐकण्यासाठी महाराष्ट्रातले जे मनसे सैनिक जे आहेत हे शिवतीर्थावरती या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया की नेमकं तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय भावना घेऊन आलात। राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही आज शिवतीर्थ इथे आलेलो आहे आणि आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठून आलात? आम्ही लोणार सरोवरमधून आलेलो आहे। लोणार सरोवर प्रसिद्ध आणि राजसाहेबांची आज भव्य दिव्य मोठी सभा होणार आहे आणि सगळंच आमच्या महाराष्ट्र सैनिकांचं सर्वांचं लक्षच आहे। साहेब काय बोलतात काय नाही, जो साहेबांचा आदेश आहे तो सगळेजण आम्ही मान्य करणारच आहे। पण साहेबाची अजून ऊर्जा काय आहे नवीन याच्याकडे आमचं सर्वांचं लक्ष लागेल। काही क्षणात तुम्हाला काय वाटतं की आता राजसाहेब या ठिकाणी काही वेळामध्ये गुढी उभारणार आहे, तुम्ही आता या शिवतीर्थाच्या समोर येऊन थांबले। आज आम्हाला उत्सुकता लागलेली आहे। माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची सभा आपली सायंकाळी 6 वाजता होणारच आहे आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीचे आदेशाचे पालन कार्यकर्त्यांना कोणत्या अनुषंगाने आदेश देतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि येणारे दिवस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नक्कीच असेल असं मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह विजय